जगातील सर्वाधिक आकर्षक हिऱ्यांमध्ये नाशिक हिऱ्याचे आघाडीचे स्थान आहे. भारतातून लुटल्या गेलेल्या पहिल्या 10 अनमोल वस्तूंमध्ये नाशिकचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे 20 कोटींपेक्षा जास्त किमतीचा हा अष्टकोनी हिरा जगातील सर्वाधिक महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जातो. पारदर्शक असलेला हा हिरा उजेडात धरून पाहिला तर त्यात निळसर झाक दिसते. मूळचा 90 कॅरेटचा नाशिक हिरा सध्या 43 कॅरेटचा अर्थात 9 ग्रॅम वजनाचा असून त्याची किंमत 20 कोटीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्र्यंबकेश्वरची शान असलेला नाशिक हिरा 200 वर्षांपूर्वी मराठे-इंग्रज युद्धानंतर इंग्रजांनी लुटून इंग्लंडला नेला होता. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी नासक म्हणजेच नाशिक हिरा असा केला गेला. या मौल्यवान हिऱ्याचे अनेकदा लिलाव झाले. हिरे व्यापाऱ्यांनी त्याला अधिक आकर्षक करण्यासाठी दोनदा पैलू पाडले. त्यामुळे त्याचे वजन निम्म्याने घटले. नाशिक हिऱ्याचा इतिहास मोठा रोमांचक आहे. नाशिक हिरा हा 13 ते 14व्या शतकात तेलंगणा राज्यातील म्हणजे पूर्वीचे आंध्र प्रदेशातील महबूबनगर जवळील अमरागिरी खाणीत सापडला व त्यानंतर तो म्हैसूरच्या वाडियार राजांच्या खजिन्यात दाखल झाला. मुघलांनी म्हैसूरचा खजिना लुटला. त्यानंतर हा हिरा मुघलांच्या खजिन्याची शान बनला. पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळविल्यानंतर मुघलांचा जामदारखाना अर्थात खजिना पेशव्यांच्या ताब्यात आला तेव्हा हा हिरा पेशवाईत दाखल झाला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्र्यंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वराला नवस केला होता. या नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराला मुघलांच्या खजिन्यात मिळालेला सोन्याचा रत्नजडित मुकुट त्र्यंबकेश्वराला अर्पण केला. या मुकुटात सर्वात मोठे रत्न हा निळसर झाक असलेला हिरा होते व हा मुकुट त्र्यंबकेश्वराच्या लिंगावर परिधान केला जात असे म्हणून त्याला शिवाचा डोळा आय ऑफ शिवा असे म्हटले गेले. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिड्जला नाशिकमधील संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. पेशव्यांची बरीच संपत्ती त्र्यंबक गावात दडवून ठेवल्याची माहिती त्याला मिळाली. त्याला मिळालेल्या खबरीवरून त्र्यंबक गावातील अनेक वाड्यांना खणती लावून संपत्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने 2 मे 1818च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. अशाच एका खणतीत रामचंद्र ताम्हणकर यांच्या घरात जमिनीत लपविलेल्या खजिन्यात तेव्हा 90 कॅरेटचा म्हणजे 18 ग्रॅम वजनाचा असलेला हा हिरा इंग्रजांना मिळाला. या खजिन्यात शेषशायी विष्णूच्या मूर्तीसकट एकूण 43 किलो सोने, 130 किलो चांदी आणि सोन्याच्या मोहरा, अमूल्य रत्ने असलेल्या अनेक पेट्या होत्या. ही लूट डेक्कन प्राइज मनी ॲक्शननुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नाशिक हिराही इंग्लंडला गेला. त्र्यंबकच्या लुटीचे वर्णन कॅप्टन ब्रिजचे रिपोर्ट व इंग्लंडच्या तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये नाशिक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त वाचायला मिळते. 1930 साली नाशिक हिऱ्याची गणना जगातील पहिल्या 24 हिऱ्यांमध्ये केली गेली. 1940 साली हॅरी विन्स्टननी हा हिरा विकत घेऊन त्यांना पुन्हा पैलू पाडले. त्यामुळे नाशिक हिऱ्याचे वजन मूळ वजनाच्या निम्मे झाले. नाशिक हिऱ्याने जगभरातील श्रीमंतांना आपल्या प्रेमात पाडले. न्यूयॉर्कमध्ये 1970 साली एडवर्ड जे यांनी $5 लाख तो विकत घेतला आणि हा जगातील सर्वात महागडा हिरा ठरला. त्यानंतर इंग्लंडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी अरेबियाचे राजे खलीद बिन अब्दुल अझीज असा नाशिक हिऱ्याचा प्रवास थक्क करणारा आहे. अखेरीस 2007 साली लेबनान येथील रॉबर्ट मोवार्ड यांच्या संग्रहात नाशिक हिरा दाखल झाला. त्यानंतरही नाशिक हिऱ्याचा $10 लाख म्हणजे भारतीय चलनात सुमारे 5 कोटी रुपये किमतीला लिलाव झाल्याचे म्हटले जाते. असा हा नाशिककरांचाच नव्हे तारा संपूर्ण भारतीयांचा अभिमान असलेला नाशिक हिरा आपल्याकडे परत आणायलाच हवा, नाही का?